महत्त्वाची बातमी सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन। आताची महत्त्वाची अपडेट, आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचारी आता आंदोलनावर उतरलेले आहेत आणि त्यामुळे रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली, ही दृश्य आपण पाहतोय सीएसएमटी स्थानकावरची। हे दृश्य आपण सीएसएमटी स्थानकावरची पाहतोय। कशा प्रकारे हे रेल्वे कर्मचारी प्लॅटफॉर्मवर बसून जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि त्यामुळे याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। गिरीश, नेमक्या काय मागण्या आहेत या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या, का सुरू आहे हे आंदोलन? नक्कीच आपण पाहतोय की सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मागच्या 15 ते 20 मिनिटांपासून जे मोटरमॅन आहेत ते सध्या आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि 50 ते 60 मोटरमॅन जे आहेत ते अचानक या ठिकाणी येऊन बसले आणि सेंट्रल रेल्वेचे हे सगळे मोटरमॅन आहेत मुंब्रा इथे काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि याची इंटरनल इन्क्वायरी बसवण्यात आली होती आणि ज्यामध्ये 2 इंजिनियर जे आहेत त्यांच्यावर सदुष्य मनुष्यवधाचा जो गुन्हा आहे तो सुद्धा दाखल केला होता आणि त्यामुळे युनियनने याला विरोध केल्याची प्राथमिक माहिती मिळते। त्यामुळे अंतर्गत ज्या पद्धतीने इन्क्वायरी बसवण्यात आलेली त्यांच्या ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या संदर्भात सध्या आंदोलनाचा पवित्रा या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। ज्याला नेमका कसा प्रतिसाद आता रेल्वे प्रशासनाकडून मिळणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। सीएसएमटी स्थानकात सध्या मोटरमॅनचं हे आंदोलन सुरू आहे। आमच्या मूलभूत मागण्या पूर्ण करा यासाठी हे आंदोलन सुरू आहे। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत झालेली आहे। मुंब्रा अपघात प्रकरणी 2 अभियंत्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आता हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन। चाकरमानी सुटायची ही वेळ असते आणि यावेळी सीएसएमटी स्थानकावर तुफान गर्दी असते आणि अशाच वेळेत हे आंदोलन झाल्याने याचा परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा फटका बसलेला पाहायला मिळतोय। सीएसएमटी स्थानकावर किती मोठ्या स्वरूपात गर्दी आहे ती आपण दृश्य पाहतोय। एकीकडे प्लॅटफॉर्मवरच सुरुवातीला या रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला आहे। मोटरमॅनचं हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी सीएसएमटी स्थानकावर आपण पाहतोय। रेल्वेची वाट पाहण्यासाठी चाकरमानी सध्या ऑफिसमधून निघालेले आहेत। ऑफिसेस सुटायची ही वेळ आहे आणि अशाच वेळेत हे आंदोलन सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। एकीकडे या मोटरमॅनचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे या चाकरमान्यांची गर्दी।